पहिल्यांदा इंग्रजी बुद्धिमत्तेमधील बुद्धिमत्ता घेऊया. पहिला प्रश्न पहा, पेपर आहे का तुमच्याकडं? काढा बुद्धिमत्ता. अक्षय, अंबर, वस्त्र, वसन वेगळा कोणता निघेल? अक्षय. का अक्षय वेगळा काढला? समानार्थी शब्द. वस्त्र म्हणजे कापड, त्याचे समानार्थी शब्द आहे अंबर, वस्त्र आणि वसन. हे कापडचे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे उत्तर निघेल अक्षय. 27 क्रा मृग, हस्त, स्वाती, हेमंत ही नक्षत्र आहेत. जे आपले 27 नक्षत्र असतात, या 27 नक्षत्रामधली महत्वाची नक्षत्र 9 आहेत, जी पावसाची नक्षत्र मानली जातात. या 9 नक्षत्रामध्ये आपल्याकडे पाऊस पडतो. नंतर राहिलेली 18 नक्षत्र इतर ऋतूमध्ये येतात. अशी एकूण 27 नक्षत्र आहेत. आणि या 27 नक्षत्रामध्ये मृग, हस्त, स्वाती ही नक्षत्र आहेत. आणि हेमंत हा काय ऋतू आहे. ऋतू कोणते? ऋतू आहे वर्ष हे शिवग्री. व म्हणजे वर्ष आहे, श म्हणजे कोणता आहे? शरद. हे म्हणजे शी म्हणजे व म्हणजे ग्री म्हणजे या वसंत आणि ग्रीष्म यामध्ये उन्हाळा असतो. वर्षा आणि शरद मध्ये पावसाळा असतो आणि हेमंत शिशिर याच्यामध्ये हिवाळा असतो. या पद्धतीनं वर्षाचे मुख्य 3 ऋतू, त्या प्रत्येक ऋतूचे 2 उपऋतू असे मिळून 6 उपऋतूचं वर्ष तयार होते. याच्यामध्ये मृग, हस्त, स्वाती ही नक्षत्र आहेत, तर हेमंत हा ऋतू आहे, म्हणून वेगळा निघेल ऋतू. पुढे पहा 512, 738, 350, 130. बोला. 729 अधिक 9 738. 4 अधिक 7 350. 125 अधिक 5 130. इथे 512 अधिक 8 520 असायला हवे. ओके. त्याला पुढे 29वा प्रश्न आकृतीवरती पहा. आकृतीवरती पहा. कोणता वेगळा निघेल? दुसरा. का रे वेगळा निघाला? त्याच्या 2 रेषा आहेत, त्या त्रिकोणाच्या एका बाजूला आहे, आडव्या ज्या 2 रेषा आहेत. आणि दुसऱ्या आकृतीमध्ये त्या आडव्या रेषा कुठे आहेत? त्रिकोणाच्या खाली किंवा त्या बाजू म्हणजे त्रिकोणाच्या बाजूला पॅरलल आहे. पहिल्या, तिसऱ्या, चौथ्यामध्ये ज्या उभ्या रेषा आहेत किंवा आडव्या रेषा आहेत त्या त्रिकोणाला पॅरलल नाही. त्या उभ्या आहेत किंवा आडव्या आहेत पण त्या त्रिकोणाला पॅरलल नाही. चला 30वा प्रश्न. HQ EM BK PY. बोला. 8 8 17 5 13 16 2 11 16 25. 8 आणि 17 मध्ये 9चा फरक आहे. त्यातला फरक 9चा आहे, त्यातला 8चा. हा 9चा आणि 9चा. वेगळा कोणता निघेल? फरक त्यामधला. पुढे पहा 31वा. 10 11 10 11 13 17 25. प्रश्नचिन्ह. 2 पर्याय नोंदवायचे. पर्याय आहेत 41 34 32 36. बोला. 10 म्हणजे यातील अंकांची बेरीज 1 म्हणजे 10 आणि 1 11. ओके.
हा ओके 17 ओके 32 हे एक आलं बोल बापू 11 1ची दुप्पट 2 11 2 13 2ची दुप्पट 4 13 4 17 17 8 2 16 17 याच्यामधला फरक याच्यामध्ये एक फरक आहे याच्यामधला 2चा आहे यातील 4चा आहे यातील 8चा म्हणजे इथं कितीचा पाहिजे 16चा म्हणजे 25 आणि 16 41 एकच गणित पण त्याला वेगवेगळ्या क्रायटेरियाने वेगळी वेगळी उत्तरं येतात. चला 32वा प्रश्न पहा काय केले रे पर्याय आपल्याला पाहिजे मालिका पूर्ण करणारे आपण काय होते पहिल्यामधलं दुसऱ्यामध्ये 45 अंशामध्ये तो चौरस फिरतोय पुन्हा दुसऱ्यामधलं तिसऱ्यामध्ये म्हणजे जे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच आहेत आतल्या रेषा वगैरे काय बदल केलेला नाही फक्त तो चौरस आहे तो 45 अंशामध्ये फिरतोय. ओके कोणता आहे बघा पर्याय क्रमांक 4 किती रेषा जर पाहिलं 45 अंशात फिरतंय तर कुठेही रंगवलेला भाग त्या रेषेचा तर त्याच्यावर पर्यायकट पद्धत वापरता येते 32चं 4 चला 33चं 11 12 14 18 26 प्रश्नचिन्ह 2 पर्याय नोंदवा 30 38 50 42 30 38 50 42 बोला 11 गुणिले 1 गुणिले 1 याचा गुणाकार 1 हा त्याचे फरक 1 याचा फरक 1 2 गुणिले 2 त्याचा फरक 2 4 गुणिले 4 त्याचा फरक 4 चा असं म्हणलं तर याचा गुणाकार 1 आहे तो 11 आणि 12 याचा गुणाकार 2 येतो मग 12 आणि 2 14 असं सांगा ना यातला गुणाकार 4 येतो 14 आणि 4 18 त्यांचा गुणाकार 8 येतोय 18 अधिक 8 26 त्यांचा गुणाकार 12 येतोय 26 अधिक 12 38 ओके गुड नेहमी प्रेझेंट असतो बरं का 7वीचा पण तुमच्या 8वीच्या बरोबरीने चालतो. कशामुळे हे घडलं तुम्हाला दिलं एक्स्ट्रा तर तुम्ही केलं पाहिजे आणि तुम्ही त्याच्यामध्ये मनापासून त्या 3 होऊन झाले आपल्याला एक्स्ट्रा अजून करायचं शाळेचं तर करतात सगळं शाळेपेक्षा एक्स्ट्रा जेव्हा करायचं मग याच्यामध्ये तुमच्या शाळेच्या पेक्षा डीप मध्ये तुम्हाला माहिती बोला 11 आणि 12 12 2 14 14 आणि 4 18 अधिक 8 26 26 अधिक 16 42 2ची दुप्पट 2ची दुप्पट 4 4ची दुप्पट 8 8ची दुप्पट 16 म्हणजे 26 आणि 16 42 वरती झालं ते फक्त इथं काय होतं अधिक होतं आणि इथे यांच्या 2 संख्यामध्ये अंकांचा गुणाकार. चला पुढे 34वा प्रश्न पहा 4 चिन्ह आहे काय होतं पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये पहिला चौकोन आहे तो उचलून शेवटला जातो सगळे बदल होत आहे पहिले 3 शेवटी जातात हा ते क्रम बदलतो पहिल्याचं बाबा पहिला आहे ते 4 नंबरला गेलं दुसरं आहे ते 3 नंबरला गेलं तिसरं आहे ते 2 नंबरला आलं आणि 4 नंबर चौथं आहे ते 1 नंबरला आलं म्हणजे असं होतं मग दुसऱ्यात तिसऱ्यात तसंच झालं का तसं झालं मग तिसऱ्यातल्या चौथ्यात काय होईल बघा डोळ्याने सांगा पहिल्यांदा काय येईल गोल त्रिकोण स्टार चौकोन पर्याय क्रमांक 3 हे डोळ्याने लगेच लक्षात येतं संख्या मालिके क्रमाने येणारे चुकीचे पद 15 24 35 48 64 80
नाही चुकीचं काय मालिका पूर्ण करायची चुकीचं बोला n वर्ग वजा 1 हा 15 पाचचा वर्ग 25 वजा 1 24 गुण 6चा वर्ग 36 वजा 1 35 7चा वर्ग 49 वजा 1 48 तिथे डायरेक्ट 8चा वर्ग 64 वजा 1 63 पाहिजे 63 पाहिजे गुण 9चा वर्ग 21 वजा 1 बरोबर बरोबर बोला ना मी घेणार ना ऐकून घेणार ना तुमचं वेगळं बोला मला सांगता येते 15 अरे बोलते कधी नाही होती हा 15 दुने 30 आणि 5 35 आणि 35 दुने 70 इथे दुप्पट केलं अधिक 5 15 चे दुप्पट 30 अधिक 5 35 70 अधिक 5 75 असा इथं सगळं तसं आहे का तुम्ही जुने 48 अधिक 5 आहे का इथं 48 96 आहे का नाही ना सम हे बघा मालिका जेव्हा तयार होते तुझं चुकीचं आहे अशात मला म्हणायचं ना पण जी मालिका तयार करतोय ना त्याच्यामध्ये संबंध सारखे पाहिजे एकदा अधिक 5 नंतर वजा 5 किंवा वजा 5 असं एक विशिष्ट पद्धतीनं असतं त्या पद्धतीनं ते बोला 5 आणि 2 शेवटचा आहे 15 मधला 5 शेवटचा 24 मधला 2 त्यात 9 चा फरक आहे हे चालेल यातलं परत 9चा आहे 15 आणि 24 हा त्यात 24 आणि 35 मध्ये 11 चा आहे 11चा आहे 13 चा आहे 13चा आहे हा नंतर 15 तिथे 63 15 पाहिजे पाहिजे हा तिथे आणि मग 63 पुढं 15 नंतर 17चा हे जुळलं पाहिजे मग 15 9 24 24 आणि 11 35 35 आणि 13 48 48 15 63 63 17 80 जुळतंय का हे जुळतं आलं लक्षात म्हणजे हे बोललं पाहिजे आणि एक महत्वाचं तुम्ही बोलकं झालं तुम्ही केवळ नुसतं हे करू नको तुम्ही विचार व्यक्त केले पाहिजे मग तुमचे काय चुकले हे सांगितलं तुम्ही जर तुमचे विचारच बोलला काय होईल चुकीचं पण तुमच्याजवळ तुमचं बरोबर असलं पण तुमच्याजवळ चुकीचं काही जे असेल ते तुमचं बोलणं सांगितलं जाईल ना बरं तुम्हाला काय असेल चुकीचं बोला हा चल उठ चुकीचं सांगितलं चल उठा भाषे काय होणार आहे का नाही ना मग काय घाबरायचे कारण आहे काय होऊन होणार आहे चुकणार काय ह्याच्यापेक्षा वेगळं काय घडेल नाही मग चुकलं तर तुम्हाला शिक्षा होती का चुकलं म्हणून पण चुकलं म्हणून नाही का तुम्हाला हा मग आता एखादं पहा शाळेमध्ये होतं तसं आगाऊपणा करतो बरं का ह्याला टार्गेट केला जातं वर्गात एकदा त्याचा असा भाग काढला जातो अपमान केला जातो की पुन्हा अख्ख्या वर्षभरात ते पोरगं त्या सरांच्या तासाला अजिबात बोलत नाही होतं का नाही तिथं तसं काय होतंय का मग तुम्ही काय असेल ते खरं काय चुकीचं असू द्या पण बोललं पाहिजे तुम्ही व्यक्त जर झाला तर तुमचे चुकीचे कन्सेप्ट क्लिअर होते मग तुम्ही व्यक्त झाला नाही तर कन्सेप्ट तुमचे होतील का क्लिअर नाही होणार मग तुम्ही बोललं पाहिजे चला पुढे संख्या पाहिजे झालं ABCE FIJL अनुक्रम बोल 1 2 3 4 6 15 आणि 20 त्यांना तगारे म्हणतात हा 1 आणि 3 मध्ये कोणता फरक आहे 2 चा फरक आहे 1 नंतर 2 चा 3 6 10 15 21 कसले आले बरं इथं 2 5 9 14 20 इथं कितीचा फरक आहे 3 चा 4 चा 5 चा 6 चा इथे बघितलं तर 2 चा पुन्हा 3 चा 4 चा पहिल्या अंकामध्ये बघितलं तर 2 3 4 5 चा बदल होत गेला फरक आहे या पाहिलं तर इथे कसं 3 चा 4 चा 5 चा 6 चा असा बदल होत गेला ही एक पद्धत आहे बोला A आणि B मध्ये 1 चा फरक आहे C आणि E मध्ये 2 चा ते 1 चा आणि ते 2 चा तिचं 3 चा आणि 3 चा 4 चा 5 चा फरक आहे 5 चा आणि 2 च्या नंतर 3
बीच्या नंतर सी, त्याच्यानंतर ईच्या नंतर एल, त्याच्यानंतर आयच्या नंतर जे, याच्या नंतर ओ ओ याने तर बीच्या नंतर सी येतो, ईच्या नंतर एफ येतो, आयच्या नंतर जे येतो, एमच्या नंतर ओ एन एल एन एन ओ ओ आणि 20 नंबरचं टी. टी ओके. पुढे सोपा पेपर आहे, म्हणजे अवघड नाही पेपर काय याच्यामध्ये आजच्या पेपरमध्ये. मदन व मोहन यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 असतात. 5 वर्षाचं त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 होईल. तर मोहनचे आजचे वय पहा, नाव जशी त्यांनी दिलेत तसं घ्या. मदन आणि मोहन यांचं आजच्या वयाचं गुणोत्तर, आजचे वय गुणोत्तर 3:5 आहे. हा 3x वर्षाचा असेल तर हा 5x वर्षाचा. 3:5 याचा अर्थ 3 वर्ष 5 वर्ष नाही. 3:5 गुणोत्तर मी संक्षिप्त रूप दिल्यानंतर मी याची दुप्पट केली 6:10. हा 3 वर्षाचा असेल तर हा 5 वर्षाचा, याची दुप्पट केली हा 6 वर्षाचा, हा 10 वर्षाचा, तिप्पट केली 9 वर्षाचा, हा 15 वर्षाचा, अशी पट्टी केली. नंतर काय म्हणलेले 5 वर्षानंतर, आता ही आजची वय झाली, 5 वर्षानंतर काय होईल? मदनचं वय 5 वर्षानंतर 3x अधिक 5 5x अधिक 5. तेव्हा त्यांचं गुणोत्तर काय? 2. या ठिकाणी वय पण आहे आणि गुणोत्तर पण आहे. ज्या ठिकाणी वय आणि गुणोत्तर आहे तिथे आपल्याला समीकरणाची मांडणी करता येते. इथे का करून केली नाही आपण या दोघांमध्ये? तर इथे हे काय गुणोत्तर आहे, हे पण काय इथं वय आहे, पण हे दोन्ही एका वेळेच आहे का? हे आजचं हे 5 वर्षानंतर. म्हणजे ज्या ठिकाणी वय पण आहे आणि गुणोत्तर पण आहे तिथं मांडणी. म्हणजे हे 5 वर्षानंतरचं वय आहे आणि हे 5 वर्षानंतरचं गुणोत्तर, हे दोन्ही पण आहे. इथे मांडताना 3x अधिक 5 छेदात 5x अधिक 5. अगोदर 3x मांडताना हे वरती 2 येतील छेदात 3. म्हणजे काय अडचण तुझ्याकडे नाही. आता या भागिले 3 ने इकडे गुणा आणि या 5x अधिक 5 ने इकडे गुणा. या 3 ने गुणा सरळ 9x अधिक 15 बरोबर. याने गुणलं इकडं, या खालच्याने इकडे गुणलं 10x अधिक 10. ओके. आता इथे कोणतं तिकडं पाठवलं पाहिजे, कोणतं इकडे घेतलं पाहिजे? इकडं कोणतं पाठवलं पाहिजे? 9x तिकडं पाठवलं पाहिजे. हे 10 आहे ते इकडे गेलं, म्हणजे इकडे 15, हे 10 इकडे अधिक तिकडे आले वजा 10, आणि हे 10x हे 9x इकडं अधिक तिकडे पाठवले वजा 10x मध्ये 9x गेले, 15 ने 10 गेले 5, x ची किंमत 5. मग आजचं वय मदनचं किती होईल? 3x म्हणजे किती? 15. x म्हणजे 5 आहे त्यामुळे 3x म्हणजे 15, 5x म्हणजे 25. ओके. मग आपल्याला विचारले काय? मोहनचे कधीचे? आजचे वय किती आलं? 25. आणि जर विचारलं असतं मोहनचे 5 वर्षापूर्वीचे वय, त्यातनं वजा करू. मोहनचे 2 वर्षानंतरचे वय, म्हणजे हे सांगतात. रुद्र बोललं पाहिजे तर उपयोगाचं. आम्ही जर नुसतं बसलो तर काय उपयोग नाही. तोंडावरची माशी देखील उठणार नाही. माशी देखील एखाद्या नाकावर बसली ना तर सगळीकडे फिरेल. तू जर नाही उठवली तर ती उठणार नाही. तिथं अंडी घालायची देखील तिची तयारी असते. हा, चला पुढे. एका घड्याळात 4:03 मिनिटे आणि 5x वाजायला 12x मिनिटे कमी आहे. तर दोन्ही वेळा एकच असल्यास ती वेळ निश्चित करतो. 4 वाजल्यानंतरची वेळ आणि 5 वाजायला 12x मिनिटे कमी आहे. या दोन्ही वेळा एकच आहे. 4 वाजून 3x मिनिटे, 4 वाजून 3x मिनिटे आणि 5 वाजायला 12x मिनिटे कमी. आणि दोन्ही म्हणजे पहा कसं सांगतो. एक जण काय सांगतो 3 वाजून 40 मिनिटं झाले आणि दुसरा काय म्हणतो 4 वाजायला 20 मिनिटं कमी. दोन्हीचा अर्थ काय तसा आहे. 4 वाजून 3x मिनिटं झाले असं एकाने सांगितलं तर दुसरा म्हटलं नाही
5 वाजायला 12 मिनिटं कमी, पण दोघांचं पण बरोबर. मग हे कसं सोडवायचं? तर हा 4 वाजले आणि 5 वाजले याच्या मधला कालावधी किती आहे रे? 1 तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. आणि मग ही जी आहे 12x आणि 3x यांची करायची बेरीज. हे 1 तास बरोबर 3x अधिक 12x म्हणजे बघा 60 मिनिटे बरोबर. हे 3x 12x 15x. x बरोबर 60 भागिले 15 केलं तर उत्तर काय येणार आहे? 4. x बरोबर. मग 4 वाजून 3x म्हणजे किती झाले? 4 त्रिक म्हणजे किती झाले त्याच्यात? 4 वाजून 12 मिनिटं. म्हणजे 5 वाजायला किती मिनिटं कमी? 5 चोक 48 म्हणजे 5 वाजायला 48 मिनिटं कमी. 5 वाजायला 48 मिनिटे काय कमी. आलं का लक्षात? समजतंय का? चला पुढे. सर्व पलंग कपाट आहे, एकही कपाट पंखा नाही. आता बघा काय म्हणतात, सर्व पलंग कपाट आहे. आता सर्व म्हणलं नाही ते एकात एक येतात. सर्व पलंग हे पलंग आणि सर्व पलंग कपाट आहे. याची रचना वेन आकृतीची हे आहे ते पलंग. सगळेच्या सगळे पलंग त्यांना कपाट. जर तुम्ही म्हणाल पलंग आणि कपाट तर काय सांगा, यांनी सांगितले खरं नाही. सर्व पलंग कपाट आहे. मी याचा अर्थ असा होईल का सर्व कपाट पलंग आहेत? नाही. म्हणजे हे लक्षात घ्या. त्या वेन आकृती शिकवलं जातं तेव्हा त्यामध्ये हा बेस आहे की सर्वच, काहीच आणि एकही नाहीच असे 3 आकृत्या काढण्याची कन्सेप्ट आहे. यातलं सर्व म्हणलं की ते आतमध्ये द्यायचं. सर्व पलंग म्हणले म्हणून आतमध्ये पलंग आणि काय आहे तर कपाट म्हणून बाहेर कपाट. दुसरं काय दिले? एकही कपाट पंखा नाही. एकही कपाट पंखा नाही म्हणजे कपाटाचा पंख्याचा संबंध नाही. म्हणजे हे काही पंखा वेगळा आहे. या पंख्याचा कपाटाशी काय संबंध आहे का? नाही. मग पलंगाशी काय संबंध असेल का? नाही. त्यांनी सांगितले की एकही पंखा कपाट नाही किंवा एकही कपाट पंखा नाही. त्यामुळे ही रचना वेगळी. आता याच्यावरती अनुमान पहा. काय पहिलं अनुमान? काही पलंग पंखे आहेत. काही पलंग पंखे आहेत. काही पलंग आहेत तर पंखे दिसते का आकृतीमध्ये? नाही. म्हणजे पहिलं चुकीचे. दुसरं काय म्हणताय? एकही पलंग पंखा नाही. एकही पलंग पंखा नाही. म्हणजे दुसरं कोणतंही उत्तर? पर्याय क्रमांक 2 फक्त ब. शेजारील आकृती जास्तीत किती चौकोन आहे? बघा. म्हणजे इथे मला थोडीशी आकृती काढायला वेळ लागेल. आता पर्याय नाही. आकृती काढायला वेळ देण्याशिवाय त्याशिवाय हे समजणार पण नाही. पण समजलं तर आपल्याला पाहिजेच. त्याचा विचार आहे. त्याखाली पुन्हा 3 आहे. त्याखाली पुन्हा 2 आहे. आता याच्यामध्ये चौकोन किती आहे? नंबर द्यायचे सगळ्या प्रत्येक आकाराला नंबर द्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आता सिंगल नंबरचे सांगा किती चौकोन आहे? 14. 14 सगळ्याच्या सगळ्या लिहित नाही बसत. 1 2 3 4 5. आता डबल डिजिट पण दोघांचे सांगा. 1 2 चा आहे, 3 4 चा, 4 6 चा, 4 5 चा, 6 7 7 8 9 10 11 11 12 13 14 किती झाले? 9 झाले. आता ती पण 3 डिजिटचा 4 कोणते होते? 3 4 5 6 7 8 7 8 9 10 11 12 किती झाले? आता 4 डिजिटचा
6 7 8 9 एकच 5चा 6चा 7चा 8चा 9चा असं काय नाही नाही. असे एकत्र काय असे काय होत नाही एकत्र. आणि किती झाले? किती झाले? 28. त्याला परवा शशी मला भेटला तेव्हा म्हणाला मी तुला परवा पुस्तक देईल पण आज आमची भेट झाली नाही. आता मी त्याला परवा बुधवारी भेटणार आहे तर तो कोणत्या वारी भेटला होता? कोणत्या भेटला? शनिवारी. का? आता शनिवारी उत्तर आहे तुमचं मान्य. बरं आपण त्याच्यावर आता पर्याय कट करू. आता शनिवारी भेटला होता म्हणून आता मी तुमचं उत्तर मान्य केलं. शनिवारी भेटला होता. भेटला तेव्हा काय म्हणाला? मी तुला परवा पुस्तक देईल. परवा म्हणजे कधी? म्हणजे कोणवारी? या आधी शनिवार, रविवार, उद्या सोमवार. परवा म्हणजे काय? सोमवारी तो पुस्तक देणार होता पण काय झालं? पण आमची भेट झाली नाही. आता मी त्याला परवा बुधवारी भेटणार. सोमवारी आमची भेट झाली नाही तुम्ही त्याला परवा भेटणार. परवा म्हणजे उद्या मंगळवार, परवा बुधवारी भेटणार आहे. भेटलं त्याला काय म्हणणार आहे? भेटलं बुधवारी भेटणार आहे असंच नाही. पण तो कोणत्या वारी भेटला? शनिवारी. हे उलट देखील जाता येतं. परवा बुधवारी भेटणार आहे पहा याच्यावर उलट कसं द्यायचं? परवा बुधवारी भेटणार आहे म्हणजे आज कोणता वार असणार आहे? सोमवार. आणि मग आम्ही परवा भेटलो मागचा काल परवा असं. पुढे प्रश्नचिन्ह पहा 11 338 15 18 392 10 प्रश्नचिन्ह 450 16 बोला. 11 आणि 15ची बेरीज 26 चा वर्ग. याची बेरीज 26. हा. बस 26 चा वर्ग आणि त्याची निंबट 26 चा वर्ग 676 ची निंपट 338. बर 18 आणि 10 28 त्याचा वर्ग 784. 784 ची निंपट 392. ओके. इथं त्याची निंपट 450 येते म्हणजे वर्ग किती आला पाहिजे? 900. इथं किती घेतला पाहिजे? 14. 16 14 30. 30 चा वर्ग 900. 900 ची निंपट 400. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाचा घेणारा पर्याय निवडा. नायट्रोजन वाढ खुंटणी. मॅंगनीज हे काय आहे? हे तुमच्या रसायन सायन्स मधलं आहे की नायट्रोजन जर वनस्पतींना मिळाला नाही तर वाढ खुंटते. तर माणसाला नाही लागत नायट्रोजन. निष्क्रिय वायू आहे नायट्रोजन हवेमधला. मॅंगनीजच्या अभावी काय घडतं? पानावरती डाग पडतात. बरोबर आहे का? मी काय दिले उत्तरात? एकच दिलंय. पानावरती डाग पडतात. त्याला BCG क्षय त्रिगुणी. दोन पर्याय नोंदवा. BCG लस म्हणजे क्षयरोगाची लस आणि त्रिगुणीची लस म्हणजे घटसर्प आणि डांग्या खोकला. गोवरची वेगळी लस असते, पोलिओची वेगळी लस असते आणि त्रिगुणीची लस मध्ये घटसर्प आणि डांग्या खोकला याची लस एकत्र करून दिली जाते. त्रिगुणीची लस म्हणतात. 45 पहा. बोला 45 मध्ये चौकोन आहेत म्हणून तो चौकोन बाहेर घेतला हा आणि हे बाहेरच्या पंचकोन षटकोन आणि टी मध्ये आणि नंतर परत ना तसं केलं त्रिकोण बाहेर काढला आणि पंचकोन आत टाकला आणि टी मध्ये तर क्रमांक A. म्हणजे पाठ प्रत्येकाला काहीतरी संबंध असतो. बोला असं पहिल्यापासून केलं असतं तर बाया ही षटकोनाच्या आतमध्ये चौकोन आहे म्हणून चौकोन बाहेर काढला आतमध्ये षटकोन दिला आणि टिंब दिला.
इथं पंचकोणाच्या आत त्रिकोणी म्हणून त्रिकोण बाहेर काढला तर पंचकोण काढला आणि कुंभ दिला. पर्याय क्रमांक 3 काढायचा आपला. बिंब नाही. चला पुढे 18 ला 810 सांगा. 18ची नेहमी 9, 9चा गण अधिक 9चा वर्ग, 9चा काय गण अधिक वर्ग 9चा 9चा घन किती होतो? 729, 732 अधिक 81, 800. ओके ओके गुड. चला आता सांगा पुढे. 14ची नेहमी 7, 7चा वर्ग 343 अधिक 49, 300. म्हणजे इथे 18 आहे. 18च्या निम्मे 9, 9चा घन 729 आणि 9चा वर्ग 81. बेरीज होते 810. 14चे निम्मे 7, 7चा घन 7चा वर्ग 343 अधिक 49, 392. गायकवाड तुमचं काय आवाज निघत नाही अजिबात. हा क्यूक लावलेला आहे का? नक्की का? पुढे 153 ला 136, 105 ला प्रश्नचिन्ह वेगळं होतं. मग सांगा ना, बोला. काय 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 हे काय म्हणतात बघा. 18 ला 810 तर 14 ला प्रश्नचिन्ह. त्यांचं म्हणणं आहे की 18च्या निम्मे करायची 9, 9ची काय करायची 8 आणि 1 9. याची बेरीज 9 येते. बर 14च्या निम्मे 7, याची बेरीज येते 5 आणि याचे गुणिले 10. असे त्यांचं म्हणणं. आणि पर्यायामध्ये ते दिलेलं आहे. पण तुम्ही मला सांगा, आता तुम्ही सांगा घन अधिक वर्ग योग्य, पण गुणिले त्याची बेरीज गुणिले 10 योग्य. 2 पर्याय नोंदवा असेल तर तुमचं मी आम्ही मान्य केलं आहे का? 2 पर्याय नोंदवा नाही. मी कुठला संबंध जास्त योग्य? घन आणि वर्गाचा योग्य ना जास्त? नक्की नाही. तुमचं जास्त योग्य वाटतंय? नक्की. मी तुमचा चुकीचा आहे असं मी म्हणले ना. पुढे MNOP तुमचा गट होतोय बघा. सत्य काय राहील? 153 ला 136, 153 ला 136 पण 105 ला प्रश्नचिन्ह. बोला. हा आणि बेरीज झाली तर 4थी 5वी ला आपण याची बेरीज येते 9, त्याची बेरीज येते 10, मग त्याची बेरीज 6 येते, मग आता बेरीज 7. ही संख्या त्रिकोणी संख्या आहे. 153 पाया किती 17 म्हणजे 17 गुणिले 18 भागिले 2 केले तर 153. 136 चा पाया 16 गुणिले 17 भागिले 2 केले तर 17 8 36 असेल. 105 चा पाया 14 गुणिले 15 भागिले 2 केले 7 5 10. वेगळी त्रिकोणी संख्या कोणती आहे? काय होते? 1 17 16 आता 14 ला 13, 13 गुणिले 14 भागिले 2 केलं तर 23 आहे का पर्यायामध्ये? आहे. हा
अजून वेगळं कोणाचं? पुढे 48 पहा MNOPQ आणायला का त्याच्यात? नाही. कितीचा गट होतोय? 5-5चा. कोणता गट? MNOPQ. कुठल्या 5च्या गटामध्ये NMOPQ आहे तसं तर गटाचं कुठलं अक्षर गेलेलं आहे. तिसऱ्या गटात कोण नाही तेवढं शोधायचं. कोण नाही तिसऱ्या गटात? MNOPQ म्हणजे तिथं यम नाही आहे तिसऱ्या गटात. चौथ्या गटामध्ये MNO नाही. चला पुढे 49 कितीचा गट होत आहे? 2 4 6 7 8. इथं काय नाहीये? 2 4 6 7 8. 2 नाही. कुठल्या तिसऱ्या गटात? 2 4 नाही. 2 4 6 7 8. पुढं 2 4 6 7 8 आहे आणि 5व्या गटात 4 आहे. चला पुढे 50वा कितीचा गट होते बघा? 5-5चा. वर्तुळ आधी गुणिले स्टार त्रिकोण. वर्तुळ आधी गुणिले नाहीये स्टार त्रिकोण. पुन्हा काय? वर्तुळ आधी गुणिले स्टार त्रिकोण नाही तिसऱ्या गटामध्ये. चौथ्यामध्ये सगळी आहे. चला पुढे BCAD BCAB CADB AB DC BCCAD. वरील अक्षरमाले एच्या पूर्वी लगेच सी व नंतर लगेच डी आहे. एच्या पूर्वी लगेच सी व नंतर लगेच डी आहे. असे किती वेळा आले? CAD काय किती वेळा आले? 3 वेळा. नक्की? ओके. काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा व्हावा लागतो. या वाक्यात आकारांत शब्द किती आहे? आकारांत म्हणजे काय? कारणा असणार. ओके. अकारांत म्हणजे काय? कारणा मात्र उकार वेलांटी नसणार. इकारांत म्हणजे काय? वेलांटी असणार. इकारांत दुसरी वेलांटी. पहा अकारांत याचा अर्थ काना मात्र उकार वेलांटी नसणार. गवत खत. आकारांत म्हणजे काना असणार. इकारांत म्हणजे पहिली वेलांटी असणार. इकारांत म्हणजे दुसरी वेलांटी. उकारांत म्हणजे पहिला. उकारांत म्हणजे एकारांत म्हणजे एक मात्रा असणार. ऐकारांत म्हणजे 2 मात्रे. उकारांत म्हणजे औकारांत म्हणजे आता इथं काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा व्हावा लागतो. या वाक्यात आकारांत कोणकोणते आलेत? आकारांत सांगा. काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा व्हावा लागतो. किती झाले? 6. काय दिले उत्तर पर्यायामध्ये? 52 4 दिले. पर्याय क्रमांक 4 3 दिले. आणि इथं 6 आले. 6च्या 6 आले ना आकारांत. मग इथं त्यांनी 3च दिले. का बरं? तर आकारांत हे काम आकारांत नाही. म्हणजे आकारांत शेवट झाला पाहिजे. त्या शब्दाचा शेवट आणि झाला. करण्यासाठी आकारांत आलाय पण शेवट कशाने झालाय? इकारांत. ऊर्जेचा शेवट आकारांत. पुरवठा शेवट आकारांत. खावा आकारांत. मागतो उकारांत. आपल्याला आकारांत विचारले किती? 3. मग किती येत आहेत? आलं लक्षात? पहिल्यांदा चुकलं तुमचं, मग ते लक्षात आणून दिलं. आता चुकेल का? नाही. त्यांच्या गल्लीतील हसरी मुले सर्वांनाच आवडतात. या वाक्यातील
विशेषणांचा क्रमांक कितवा, त्यातलं विशेषण कोणतं आहे? त्यांच्या गल्लीतील हसरी मुले सर्वांनाच आवडतात. विशेषण कोणते अगोदर सांगा. हा, विशेषण कशाला म्हणतात? नामाबद्दल विशेष माहिती सांगा. आता त्यांच्या काय रे, त्यांच्या म्हणजे त्यांच्या कोणतं व्यक्ती आहे त्यांच्या, म्हणजे त्याच्याबद्दल त्यांच्या वापरला शकतो. म्हणजे काय ते सर्वनाम. गल्ली नाम आहे, हसरी मुले मतलब मुले नाम आहे, त्या मुलांबद्दल काय विशेष माहिती सांगितली? हसरी म्हणजे काय? हसरी विशेषण. आणि सर्वांनाच आवडतात ही क्रिया विशेषण, सर्वांनाच आणि आवडतात क्रिया. विशेषणाचा क्रमांक कितवा येतोय? उजवीकडून चौथा येतोय. आहे का उजवीकडून चौथा पर्याय? आहे. डावीकडून कितवा येतोय? डावीकडून हसरीचा तिसरा. आहे का पर्याय? दोन पर्याय नोंदवा सांगितले. डावीकडून पहिले. कसं सांगतो ना ते, कसं ते पण सांगतो. पहा आता एक हसरी मुलं, इथं कोणाचं ऑब्जेक्शन आहे का? नाही. आता त्यांच्याकडले आता तुम्हाला की विशेषण आहे, सॉरी सर्वनाम आहे, पण या वाक्यामध्ये ते सर्वनाम म्हणून कार्य करत नाही. त्यांच्या गल्लीत गल्लीबद्दलचे विशेषण काय आहे? तर त्यांची गल्ली. त्या गल्लीबद्दलचं विशेषण काय आहे? तर त्यांची गल्ली. म्हणून ते काय येणार? त्यांची. हे देखील या वाक्यात सर्वनाम आहे ते, पण या वाक्यात ते सर्वनाम म्हणून कार्य करत नाही. या वाक्यात ते त्या गल्लीबद्दलची विशेष माहिती सांगते. ती कोणाची गल्ली? तर त्यांची गल्ली. म्हणून ते पण काय आहे? त्यांची आणि हसरी दोन्ही विशेषण. पुढे राकेशच्या वैयक्तिक बाबीत त्याने विनाकारण लक्ष घातले. या वाक्यात कोणता वाक्यप्रचार योग्य ठरेल? विनाकारण लक्ष घालणे म्हणजे नागपूरपास. अक्षरमालिकेतील ए पासून एम पर्यंतचे अक्षर, एम पासून वाय पर्यंतच्या अक्षराच्या खाली लिहिल्यास एफच्या वर कोणते अक्षर येईल? कोणतं इथे? आठ. ए पासून एम पर्यंतच्या अक्षरे ही एम पासून वाय पर्यंतच्या अक्षराखाली लिहिली. ही लिहावी लागेल. ओके, चला चप्पल वा प्रश्नाकृतीच्या आरशातील प्रतिमा. इथं आडव्या रेषेला डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, ते डाव्या बाजूला आडव्या रेषा येतील. त्याच्यावरनं तिसरा पर्याय कट होईल. मधली तिरकी रेष, त्याच्यावरनं पहिला पर्याय कट होईल, दुसराही पर्याय कट होईल. आईच्या तिरक्या रेषेवरनं त्याच्यावरनं पर्याय कट, म्हणजे पर्याय कट पद्धत वापरायची. पाण्यातलं प्रतिबिंब शचं हा तिसरा कट होईल. तिसरा आरशातले दुसरा का कट होईल? हा बरोबर बरोबर. तर उत्तर काय येईल? ए. चौथं तर ते जशा पद्धती पाहिजे तशी नाहीये. चला 58 वापा. झेड वरनं पर्याय कट करा. झेड वरनं दुसरा पर्याय कट होईल. या वरनं बघितलं तर पहिला पर्याय, चौथा पर्याय कट होईल. उत्तर काय येईल? मनोऱ्यावरती पहा. मनोरा आता तुम्हाला शिकवतो. आता इकडे आमच्या संध्याकाळच्या बॅच मध्ये एकही विद्यार्थी चुकत नाही. मनोरा BCD EFGHI JKLMNOP BGL या पद्धतीने गेलो आपण. तर त्यांनी त्याला काय दिले? NGD म्हणजे हे वरून खाली आलो होतो. मी त्याचा आरशात म्हणलं तर DGN पाहिजे होतं. त्यांनी काय म्हणलं? NGD म्हणजे काय झालं? ते उलट विरुद्ध दिशेने झालं. आरशात फक्त विरुद्ध दिशेने.
मग तसं KRSB तसंच जायचं, फक्त उलट जायचं. इथं कसं होईल तर का हेच जायचंय, फक्त उलट जायचं. म्हणजे आता इथं जसं तसं बघितलं तर काय होईल असं तसं तसं गेलं तर असं होईल. फक्त आता उलट जायचं म्हणजे काय होईल WHO. कळलं? पुढे दुसरं पान ARKE हे पुसून टाकायचं म्हणजे अडचणी आपल्याला त्रास होत नाही. हे समजून घेण्यासाठी केलं पाहिजे. त्यामध्ये केलं तर कधी मार्क जात नाही. ARKE इथं दिसत नाही, मी इथला खालचा ARKE ला दिलं त्यांनी LOXG फक्त इथं म्हणजे हेच फक्त खाली वर गेलो होतं, आता ते वरनं खाली आले जसं तसं आहे. सोडून आहे काय नाही, इकडून तिसरा अक्षर तिकडून तिसरा अक्षर म्हणजे बरोबर आहे. मग आता तसं RBTD तिकडून तसं सुरुवात केली तर अगोदर रचना करा मग सांगा. म्हणजे सांगताना कसं सांगावं लागेल DBFX आहे का पर्यायामध्ये आहे. पुढे RAZY याला पर्याय पद्धत वापरायची बरं का. RAZY याला काय दिले IGS असं. आता मला सांगा LMUV इकडून 3 नंबरचं घेतले, इकडून 3 नंबरचं NMUT हे उलट सांगितलं पाहिजे. TUMN आहे का TUMN पर्याय क्रमांक 4. 62 5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या एका कडेला 200 मीटर अंतरावर एक क्रमाने अशोक वड, पिंपळ, गुलमोहर, बदाम या क्रमाने झाडे लावल्यात. शेवटून 7वे झाड कोणते असेल? आता 5 किलोमीटर मध्ये 200 मीटरवर एक झाड म्हणल्यानंतर एकूण झाडं किती बसतील हे काढावं लागेल आपल्याला. 5 किलोमीटरचे मीटर केले तर किती होतील? मीटर, डेका, हेक्टो, किलो. 5 किलोमीटर आहे त्याचे मीटर करा किती झाले 5. 200 मीटरवर झाड आहे म्हणून भागिले 2 करा. 200 200 गेले 2 4 25 आणि अधिक पहिलं झाड शून्यावरती असतं. एकूण झाडं किती बसतील 26. मग आपल्याला काय विचारलं शेवटून 7वं. शेवटून 7वं किती नंबरचं झाड आहे? 26 झाड आहे त्यातलं 7 वजा करा. शेवटून 7वं झाड विचारले आपल्याला म्हणजे 6 झाडं वजा करा. 6 झाडं वजा केली तर किती 20वं झाड. हे शेवटून 7वं येणार आहे. 21 22 23 24 25 26 शेवटून पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं 6वं येणार आहे 7. ओके. 20वं झाड. 20वं झाड आता क्रम त्यांचा काय सांगितलाय? अशोक वड पिंपळ गुलमोहर. अशोक वड पिंपळ गुलमोहर आणि बदाम. 20 नंबरला कोणतं येते? बदाम आहे का उत्तर? बदाम बरोबर. पुढे अविनाशचा 5वा वाढदिवस 7 जून 2015 शनिवार 1 असेल तर त्याचा जन्मवार 5वा वाढदिवस
तारीख आहे 7 जून 2015. कोणता वार आहे? शनिवार. जन्म चौथा वाढदिवस 2014 ला. कोणता वार असेल? शुक्रवार. तिसरा वाढदिवस 2013 ला गुरुवार. दुसरा वाढदिवस 2012 ला फेब्रुवारी महिन्याच्या पुढे याला म्हणतात कॉन्फिडन्स. जे हा कॉन्फिडन्स तुमच्या चुकून द्यावं चुकलं तर काय अडचण नाही. कॉन्फिडन्स तुम्ही बोललं पाहिजे. इथे बुधवारी त्याच्या मागच्या महिन्यात का आला बुधवार? फेब्रुवारी याच्यामध्ये काउंट झालेलं नाही. कारण आपण 2012 मध्ये गेलो पण जून मध्ये गेलो. आता तर त्याच्यात मागे जाता नाही. तेव्हा 2 दिवस आता 2000 पहिला वाढदिवस असणारे 2011 ला तेव्हा कोणता वारी? सोमवार. पण 2012 मध्ये फेब्रुवारी काउंट झाला. आणि मग जन्मवार असेल तो जन्मदिवस 2010 असेल तो कोणता वारी? काय दिले उत्तर त्यांनी? बरोबर आहे का? नका. 2005 7 जून 2010 ला जन्म झाला. 7 जून 2011 ला सोमवार असणार. 7 जून 2012 ला फेब्रुवारी काउंट झाला म्हणून बुधवार असणार. 7 जून 13 ला गुरुवार असणार. 7 जून 14 ला शुक्रवार असणार. 7 जून 15 ला शनिवार असणार. आणि 6वा वाढदिवस कधी येतो मला सांगा? 6वा वाढदिवस पण 16 लीप वर्ष आणि त्यात काउंट होतोय. ओके चला पुढे. या ठिकाणी जाताना किती वेळा डाव्या हाताची पूर्व दिशा असेल? इथे वाय आहे, इथे एक्स आहे, इथे दिशा उत्तर दाखवलेली आहे वरती बाणाची. दक्षिण पूर्व पश्चिम. तर त्यांनी काय म्हणले किती वेळा एक्स या ठिकाणी वाय ठिकाणी जायचे, इकडे जायचे, इथनं सुरुवात केली. किती वेळा डाव्या हाताची दिशा पूर्व. डावा हात पूर्वेला जोडा बरं तुमचा. डावा हात पूर्वेला. डावा हात आहे ना तुझा पूर्वेला. हा डावा हात पूर्वेला म्हणजे तुझं तोंड कोणतीकडे झालं? दक्षिणेला. म्हणजे हे लगेच जुळवलं पाहिजे. तो म्हणतो डावा हात पूर्वेला. डावा आहे का? मी लगे आपल्याला हे डावा हात पूर्वेला. माझं तोंड कुणीकडे झालं? मग दक्षिणेला तोंड किती वेळा येते? दक्षिण इकडे. इथे 1 2 3 सॉरी आपण इकडून चाललो. एकदा 2दा 3दा हे नाही काउंट होणार. तिकडून गेलो. इकडून जायचं ते लक्षात घेतलं. 3 वेळा उत्तर आलं. वेणापुढे फक्त 2च वर्तुळात असणाऱ्या संख्येची बेरीज. 2च वर्तुळात असणाऱ्या संख्या सांगा. 23 20 17 23 कितने जी 23 20 पुन्हा 20 2 वेळा 20 त्याची बेरीज किती येते? 80. मग त्यामध्ये 3 वर्तुळात असणाऱ्या संख्येच्या 16च्या 5 पट. पुढे माणूस पुरुष आणि शिपाई ही माहिती दाखवण्यासाठी कोणती वेळ असू? माणूस पुरुष शिपाई. पर्याय क्रमांक 3 येईल. माणूस हा माणूस येईल. आता इथं पुरुष आणि शिपाई सगळे पुरुष शिपाई असतात का? स्त्रिया पण शिपाई म्हणून असतात. जे शिपाई पुरुष आणि माणूस. शिपाई माणूस आहे, पुरुष पण माणूस. पर्याय क्रमांक 3. एक गाडी सातारा वर्ध्याकडे जायला ताशी 40 किलोमीटर वेगाने सकाळी 8 वाजता निघाली. दुसरी गाडी 2 तास उशिराने 60 किलोमीटर वेगाने निघाली. तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? पहिली 40 किलोमीटर पर आवर 40 किलोमीटर पर आवर याने निघाली. 2 तासामध्ये 80 किलोमीटर या घेतलं. 40 किलोमीटर पर आवर वेग यायचा.
2 तासात ती 80 किलोमीटरवर गेली किंवा इथनं दुसरी गाडी 60 किलोमीटर पर वेगाने निघाली, काय करावं लागेल सोडवताना? कसं सोडवलं पाहिजे? पहिली गाडी 8 वाजता निघाल्या, 9 वाजता ती 40 किलोमीटर अंतरावर पोहोचली. 9 वाजता 40 आणि 10ला 80. असं जर 1 पर्यंत आपण लिहिलं ना, 11ला 120, 12ला 160, 1ला 200 आणि 2ला 240 आणि 60ची 10ला 0 किलोमीटर अंतरावर असतात, 11ला 60, 12ला 120, 1ला 180, 2ला 240. 2ला 240. 240 किलोमीटर अंतर भेटते. म्हणजे कसं केलं पाहिजे होतं? 60चा 40चा तुम्हाला नसावी काढणे गरजेचं आहे. 60चा 40चा नसावी येतो 120. 120 किलोमीटर अंतरावरती आलं. 120 किलोमीटर जाण्यासाठी पहिल्या गाडीला 3 तास लागतात, दुसऱ्या गाडीला 2 तास लागतात. यांच्यातला निघण्याचा फरक 1 तासाचा पाहिजे. मग तो कितीचा आहे? 2 तासाचा फरक. म्हणून 120 ची दुप्पट करा, 240. पहिल्या गाडीला 240 किलोमीटर अंतराला 4 तास लागतील, 6 तास लागतील. दुसऱ्या गाडीला हे अंतर जाण्यासाठी 60 किलोमीटर वेगाने गेली तर 4 तास लागतील. यातला फरक किती येतोय? 2 तासाचा. म्हणजे 2 तास उशिरा निघालेली. पुढे CAT हा शब्द वर्तुळ त्रिकोण अधिक NAT हा शब्द स्टार त्रिकोण गुणिले असा लिहितात. TEAT हा शब्द वर्तुळ स्टार त्रिकोण असा लिहितात. तर त्याच भाषेत टेप हा कसा लिहिला जाईल? तर काय करायला पाहिजे? याच्या अगोदर कॉम्प्युटर काढला पाहिजे. आलेले अक्षर CATNETPEA सगळे आले. सगळ्यात कॉमन आहे का कोण? टी आहे. सगळ्यात कॉमन टी आहे. त्रिकोण सगळ्यात कॉमन आहे. टी ला त्रिकोण आहे. पहिल्या 2 मध्ये कॉमन, दुसऱ्या 2 मध्ये कॉमन. टी ला स्टार, ई ला स्टार. पहिल्या तिसऱ्यात कॉमन ए ला गोल. राहिला इथे सी ला अधिक, राहिला गुणिले. टेप कसा लिहाल? त्रिकोण, गोल, उलटा त्रिकोण. म्हणजे याच्यात आलेलंच नाही म्हणून तिथं वेगळं चिन्ह असणार आहे. म्हणजे उलटा त्रिकोण आहे तिथं स्टार आणि स्टार. पर्यायकट पद्धत वापरावी लागते. वर्तुळ चौकोन त्रिकोण या गटामध्ये कोणता बनेल? वर्तुळ त्रिकोण चौकोन प्रश्न आणि ANT कसा इथे? ए ला गोल आहे, त्रिकोणला टी आहे, चौकोनला काय? मध्ये चौकोन आहे. ओके, मध्ये चौकोन आहे. काय येते इथं? ANT. आणि यांना इथंच का मुली आहे? ANT कसं येईल? हे चौकोनाला चिन्हच नाहीये, मी तर कोणतं नाहीये. चौकोनाला याच्यामध्ये आलेलं पर्यायकट पद्धत वापरावी लागेल. त्यामुळे कोणतं येते? यन ला इथं आलाय ना रे गुणिले. NOT नाही जमत. ANT आहे, TEN आहे. दुसरा पर्यायच नाही. मी पर्याय चुकलेले, इथं प्रश्न चूक आहे.
त्याला 17 एका सांकेतिक भाषेत 6 4 5 8 सर हा सांगतो सांग 6 मधनं 4 गेले 2 4 मधनं 1 गेला 5 सॉरी 4 मधनं 5 गेले आणि 5 मधून 8 मधून 5 गेले 3 यातला परत 2 यातला परत 1 यातला परत 3 म्हणजे 213 3 7 2 4 3 7 2 4 मध्ये 3 मायनस 7 मायनस 3 4 7 मायनस 2 5 आणि 2 मायनस 4 4 मायनस 2 2 तसंच 9 मायनस 3 6 3 मायनस 6 3 आणि 6 मायनस 1 5 ओके सोपं चला एक तर पहा चौरस आकृती पूर्ण करा पर्याय कट पद्धत वापरावी लागणार आहे तिथं रंगवलेला आहे तिथं कोरा झालाय कोरा आहे तिथं रंगवलेला मधला गोल पूर्ण करायचा आहे त्याच्यावरनं पर्याय कट तिसरा कट होईल बाहेरच्या बाजूला जो गोल पाहिजे त्याच्यावरनं पहिला पर्याय कट होईल राहिला दुसरा चौथा याच्यामध्ये कोणतं येईल उत्तर दुसरा येईल चला 72 व पहा घडी उलगडली हा पर्याय क्रमांक 3 बरोबर 73 घडी उलगडला पर्याय क्रमांक 4 74 लपलेली आकृती 1 आहे 75 पहा तंतोतंत जोडणारी 4 येते इंग्रजी हा इंग्रजी विसरून गेलो चूज द करेक्ट नाव फ्रॉम द वर्ड लूज लूज त्यातलं नाव कोणतं आहे लूज आणि लूजली तिसरा आणि चौथा चूज द करेक्ट प्रेपोजिशन इन द फिलिंग द ब्लँक द वेव्स choose the correct form of indirect speech for the given sentence open the window John said to open the window 3 आणि 4 John said to Sue to open the window आणि John told Sue to open the window दुसरा आणि तिसरा बरोबर येईल ऑर्डर येईल ऑर्डर कसं म्हणला तू कुठलं येतं उत्तर told पर्याय क्रमांक किती आहे 3 आणि 4 कसं ऑर्डर कसं येईल ओपन द विंडो इथे ऑर्डर दिली त्याला प्लीज म्हटलं असतं तरी ओपन द ओके 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 प्लीज नाही आहे त्यामुळं जॉन्स टोल्ड सू टू ओपन द विंडो अँड जॉन्स ऑर्डर सू टू ओपन द विंडो दुसरं का नाही चालणार सेड आहे म्हणून चालणार ओके पहिलं का नाही चालणार टू वापरलेला आहे नाही दॅट वापरलेलं आहे दॅट वापरलेला आहे त्यामुळे ओके चला दुसरा प्रश्न दुसरा तिसरा ॲडव्हर्टाइजमेंट पहा फ्री राईट्स आय टेस्टिंग बाय 1 स्पेक्टॅकल गेट 1 फ्रेम फ्री स्पेक्टॅकल्स ॲट 10 संभाजीनगर लोअर पर्यंत मुंबई इफ यू बाय 1 स्पेक्टॅकल यू विल गेट 1 स्पेक्टॅकल फ्रेम 1 3 स्पेक्टॅकल फ्रेम पर्याय क्रमांक 3 वगैरे कोण हे करते फरशीवाजाचा आवाज आला तिसरं पण व्हॉट इज गिवन फ्री इन द ॲडव्हर्टाइजमेंट फ्री कम्प्युटर फ्री फ्री कॉम्प्युटर अँड आय टेस्टिंग फ्री आहे ते चौथा चूज द टू जॉमेट्रिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह कोणती करेक्ट आहे ती 2 आणि 3 दुसरं डज शीला अटेंड स्कूल इन टाइम आणि तिसरं डिड शीला अटेंड स्कूल इन टाइम पाचवा चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणतं आहे याच्यामध्ये शेप एक्सपेन्सिव्ह ब्युटी युनिक एक्सपेन्सिव्ह आणि ब्युटी हे ॲडजेक्टिव्ह आहे शेप आणि युनिक हे नाव आहे लुक ॲट द पिक्चर अँड चूज द होमोफोन फॉर द ॲक्शन पेरणे पर्याय क्रमांक 4 पेरणी करतात
Instruction 7 ते 11. Read the dialogue and choose the correct alternative. Brother and sister are talking about gathering of some people on the terrace of a building. काय म्हणते बा? Complete the sentence choosing correct information on the conservation. People had gathered together for watching the stars. After choose the correct alternative to complete the sentence. People had gathered on the terrace. Which equipment is used for watching the stars? Telescope. Choose the correct alternative to complete the sentence. It is very easy to understand. तुम्ही जरा त्यांना म्हणा शांतपणे खाली जावा. It is very easy to It is understand. simplicity means It is very easy to understand. it is very easy to understand. म्हणजे सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करायला सोप्या असतात, त्याला म्हणतात it is simplicity. Read the sentence and choose the correct passive voice. The stars are being watched by them. They are watching the stars. The stars are being watched by them. The stars are Being watched by them. being watching by them. By filling the blank alphabet hanger by choosing the correct alternative. S. B for bull. C for cat. C for dog. H for horse. And And yes for sheep. आहे ना का घेतलं नाही रे? हा, पेट ॲनिमल. ओके ओके, म्हणजे हॉर्स आणि शीपच का घेतलं तर ते पेट ॲनिमल आहे. चूज द करेक्ट मिनिंगफुल ऑफ अंडरलाइन वर्ड ऑन द सेंटेन्स. शायलॉक वॉज सो ॲडमंट दॅट ही डिड नॉट ॲक्सेप्ट द थ्री लिक्विड्स. ॲडमंट म्हणजे काय? वॉज नॉट रेडी टू चेंज हिज माइंड. Choose the correct alternative for the underlined word of the given sentence. The Soldier life is not a bed of roses. It is not easy and pleasant situation. It is not pleasant situation. म्हणजे ती काही सोपी गोष्ट नाही. आणि दुसरं काय? It is not easy situation. ते एक आहे. Choose the correct pronoun and complete the sentence. Aji tells Dr. Seri every night. Aji tells us. How many adjectives are there in the following sentence? 3. कोणकोणती? Chilling, beating and deadly. Chilling, Beating and deadly. beating, deadly. ही 3 adjective आहे. Choose the correct passive from the verb and complete the given sentence. English Is spoken. What number? is spoken everywhere in the world. About the person who loves and is ready to do anything. Patriot. That is Patriot. patriot. Pick out the conjunction from the following sentence. They jump for joy because Because they have because they have finest match. Conjunction कोणता वापरलाय शब्द? Because. Because. Look at the picture. Choose 2 suitable alternative for compression of for it. A is not small as B. A is not small as B. किंवा असं दिलेलं आहे. B is not big as A. B is not big as A. इथं काय असं दिलं नाही. A is bigger than B वगैरे असं काही दिलेलं नाही. Choose the correct assertive sentence from the following sentence. How beautiful it looks. It looks very beautiful. It looks very beautiful. Very वापरावं लागतं beautiful आहे म्हणून. Which letter will you use You. in all the blank to You. make a 3 meaningful words? Bus use. Bus, use and but. David, choose the correct option to complete the following slogan. Small family, Happy family. happy family. Choose the correct option for the following riddle. You can feel me, but you cannot touch me. You cannot live without me. Who am I? Air. Air. हवा इथेच ऐकून दिसत नाही म्हणतो ना तसं. How do you wish happy birthday in HBD. Happy birthday. HBD.